आपण दरवर्षी मान्सूनची वाट पाहतो। जूनमध्ये केरळपासून सुरुवात होणारा हा हंगाम हळूहळू महाराष्ट्रात प्रवेश करतो। पण यंदा काही वेगळंच घडलंय। मे महिन्यातच ढग, विजा आणि मुसळधार पावसाने हजेरी लावली। कुठे गारपीट तर कुठे धरणात पाणी वाढल्याच्या नोंदी। हा मान्सून काय आधीच दाखल झालाय की निसर्गाचे अवकाळी इशारे आहेत? पाहूया ऋतूंची गडबड, हवामान ताहत्यांचा अंदाज, शेतकरी व नागरिकांचं मत आणि या बदलत्या हवामानाचे भविष्यातील परिणाम। मे महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्राच्या अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला। आकाश ढगाळ, वातावरण दमट आणि दररोज कोणत्या ना कोणत्या भागात कोसळणारा पाऊस। हे दृश्य उन्हाळ्यात नव्हे तर पावसाळ्यात पाहायला मिळतं। हवामान खात्यानुसार 25 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे। परंतु गेल्या 3 आठवड्यात मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जे घडतंय त्यावरून हा अंदाज चुकीचा वाटतोय। धुळे, नाशिक, नागपूर, अकोला, चंद्रपूर, अमरावती, पुणे, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यात 2 मेपासून सतत पावसाचे प्रमाण वाढले। काही ठिकाणी तर गारपीटही झाली आहे। अवकाळी पावसामुळे जिथे तापमान 44 अंशावर पोहोचायचं तिथे आता 35 अंशाच्या खाली आले आहेत। काही जिल्ह्यातील धरणांमध्ये 5 ते 10% पाणी पातळी वाढली आहे, जे मे महिन्यात अत्यंत दुर्मिळच घडतं। हवामान खात्याचे तज्ज्ञ म्हणतात की हा पाऊस मान्सूनचा नसून प्री मान्सून शॉवर आहे, परंतु त्याचं प्रमाण हे सामान्यपेक्षा जास्त आहे। ऋतुमानात बदल होतोय हे नक्की। शेतकरी वर्गाने याकडे वेगळ्या नजरेने पाहिलंय। ते म्हणतात हा पाऊस पेरणीसाठी चांगला आहे, परंतु हा खरा मान्सून नसल्यास पुढे पाणी टंचाईची शक्यता जाणवते आहे। आरोग्य विभागानेही इशारा दिला आहे की अशा वातावरणात विषाणूजन्य आजार, सर्दी, खोकला आणि त्वचेचे त्रास वाढू शकतात। हवामानातील हा गोंधळ म्हणजेच निसर्गाचा कोणता इशारा का, की मान्सूनने यंदा वेळी सुरुवात केली आहे? हा प्रश्न सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे। मे महिन्यात पावसाचे सततचे आगमन, ढगाळ वातावरण, तापमानातील घसरण आणि नागरिकांची गोंधळलेली अवस्था हे सर्व सांगतंय की निसर्गाचा तोल हलतोय। मान्सून आधीच आला की हवामानात असलेले उथलपाथल हे कळणं गरजेचं आहे। बदलत्या हवामानात स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा सिटी न्यूज।